हत्या प्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामधून सुरेश धस यांनी आकावर हल्लाबोल केलाय। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह आढळल्याचा आरोप धस यांनी केलाय। बीड हत्या प्रकरणी पैठणमध्ये मोर्चातून आका आणि त्याच्या आकावर सुरेश धसांचा जोरदार हल्लाबोल। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह आढळले, त्यातले फक्त 5 रेकॉर्डवर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। आका हा 100% 302 चा आरोपी। आका आणि त्याच्या आकाचा जर फोन झाला असेल तर वो भी नहीं खड़ा रह सकता, सुरेश धस यांचं वक्तव्य। 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये 109, त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले। 109 पैकी 5 आले। 104 मृतदेहांची ओळख पटली नाही, कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही। हे खंडणी वसूल करायला गेले, त्याच्यामुळे आका हा 100% 302 चा आरोपी आहे। आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा ओ भी लाइन में खड़ा रह सकता है। पुण्यात एफसी रोडला 7 दुकानं आकानं बुक केल्यात। एका दुकानाची किंमत 5 कोटी रुपये। अमेनोरा पार्क, मगरपट्टा, हडपसर मधील एका फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये। वाल्मिक कराडनं पूर्ण फ्लोअरच विकत घेतला, सुरेश धस यांचा दावा। एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे, वैशाली हॉटेलच्या पलीकड 7 शॉप आकाने बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे। अमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी। आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा। पोलीस दलातील कर्मचारी आका आणि त्याच्या आकाचं ऐकत असतील तर चॅनेलवरील सीआयडी मधील पोलिसांची नियुक्ती करा, सुरेश धस यांचा टोला। परळीमध्ये ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, मारहाण करणाऱ्या टोळीला म्हणतात आका तुम्हारे साथ है। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी। ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये। ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बधाड़ो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ, आका तुम्हारे साथ है मानल्यावर कशाला घाबरतील हे? आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी। मुद्दे भटकवण्यासाठी कलाकार आणले जात आहेत। रिचार्ज पुढारी महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले। लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर 8-8 दिवस कोण मुक्कामी होतं याची माहिती घ्या। मनोज दादा, या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात। डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेश। ओबीसींवर अन्याय होण्याचा काय संबंध? हत्या करणार तुम्ही, पाप करणार तुम्ही आणि ओबीसींना ओढणार, जरांगेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंनी त्याची टोळी थांबवावी, तू फसणार, तुला बघतो। परळीपासून मुंबईपर्यंतची मॅटर बाहेर काढतो, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा। की ओबीसीवर अन्याय होतोय, ओबीसीचा काय संबंध याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार। आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाहीत, पण गुंडाला सोडणार नाहीत। तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव। तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे। आता तू मला खेटलाय, आता बघतो तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत। पठ्ठ्या मग 25 तारखेचं उपोषण होऊन दी, तुला कचकात दाखवतो आता मनोज जरांगे कसतो आहे मागा लागतो। संतोष देशमुखांना धमकी दिली तेव्हाच ऍक्शन घेतली असती तर ते आज जिवंत असते,
सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर PMLA जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊतांना ऐक्यू गोष्टीवर जेलमध्ये टाकलं. वाल्मिक कराडांना वेगळा कायदा का? सुप्रिया सुळेंचा सवाल. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना IQ गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली. त्याच्यामुळे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा, असं का? धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची अजितदादा आणि फडणवीसांची हिंमत नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे. अजित पवारांची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही. कारण ही संतोष देशमुख यांचा खून, सोमवंशी सूर्यवंशी याचा खून हे फार मोठं षडयंत्र आणि कारस्थान होतं. परळी मला आफ्रिकेत वाटायला लागलं. आता ज्या ज्या स्टोरीज येतात ना ते आफ्रिकेत वाटायला लागलं मला. आम्ही कुठेही म्हटलेलं नाही त्यांनी खून केला धनंजय मुंडे असं म्हटलंय का आम्ही? ऑन रेकॉर्ड कुठे आहे का तुमच्याकडे? अहो त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी मागणी केली ना राजीनामा घ्या म्हणून, आम्ही नाही केली ना.